नमस्कार, मी वृषाली पाटील 8 PM स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीची बातमी आहे, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी जरांगे पाटलांना वाशीपर्यंत येऊन काय मिळालं असा सवाल केला होता आणि त्यावरून आरक्षण मोर्चातून काय काय मिळालं हे जरांगेंनी पत्रकार परिषदेतून सांगितलं आणि नाव न घेता राज ठाकरेंवर निशाणाही साधला। पाहूया काय विजय मिळाला, कोणता विजय एकदा कळू तर देत। त्याच्यामध्ये जर समजा तुम्ही आनंद व्यक्त करत होता तर आता परत उपोषणाला कशाला बसताय? हेच नाहीये का? तुला कळतंय का कायदा कशात बदल करायला लागतो, कायद्यात काय दुरुस्ती करायची? लेतो नुसता घरी झोपतो, कोणत्या तरी राजकारण्याचं ऐकतो, सुपारी घेतो। आरक्षण मोर्चा वाशीपर्यंत काढून आणि जल्लोष करून काय मिळालं असा सवाल मनसे अध्यक्षांनी केला। त्यावर रितसर पत्रकार परिषद घेऊन नेमकं काय काय मिळालं हे जरांगे पाटलांनी सांगितलं आणि नाव न घेता अप्रत्यक्षपणे जरांगे पाटलांनी राज ठाकरेंवर पलटवार केला। मला सांगा ना, त्या दिवशी मुख्यमंत्र्यांची भेट झाली आणि बाहेर पडले, विजयोत्सव साजरा झाला, काय विजय मिळाला, कोणता विजय एकदा कळू तर देत। जो मराठा बांधव भगिनी जे गेली असतील तिथे मोर्चाला, त्यांना कळलं का काही काय झालं नेमकं? आणि जर झालेलं नाहीये त्याच्यामध्ये जर समजा तुम्ही आनंद व्यक्त करत होता तर आता परत उपोषणाला कशाला बसताय? सोशल मीडियावर लिहितो काय मिळालं, हेच नाहीये का? तुला कळतंय का कायदा कशात बदल करायला लागतो, कायद्यात काय दुरुस्ती करायची? लेतो नुसता घरी झोपतो, कोणत्या तरी राजकारण्याचं ऐकतो, सुपारी घेतो। आपण सांगितलं होतं मुंबईला शांततेत जाणार आणि शांततेत आरक्षणच घेऊन येणार। आम्ही मोकळे माघारी येणार नाहीत। आरक्षण म्हणजे काय तिथं घमेला ठेवलेलं होतं की एखाद्या म्हणून गुन्हीत घेऊन यायचंय? मग आधी सूचना निघाली, मराठे गेले शांततेत आणि शांततेत आरक्षण घेऊन आले, तर मराठी शांततेत गेले आणि शांततेत आरक्षणच घेऊन आलेत, कायदा घेऊन आलेत। म्हणजे आता त्याची अंमलबजावणी होणार आहे। आता त्याचं कायद्यात रूपांतर 15 तारखेला होऊन त्याचं 15 तारखेला नंतर त्याची अंमलबजावणी होणार आहे। म्हणजे नोंदी नसलेल्या मराठ्यांना नोंदी ज्यांच्या मिळाल्या त्याच्या आधारावर त्याच्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र मिळणार महाराष्ट्रभर। सोशल मीडियावर लिहून टीका करता असं सांगून जरांगे पाटलांनी राज ठाकरेंच्या ट्विटरचाही उल्लेख केलाय। सरकारनं सगळे सोयऱ्यांची अधिसूचना काढल्यानंतर राज ठाकरेंनी नेमकं काय ट्विट केलं होतं तेही पाहूया। श्री मनोज जरांगे पाटील यांचं अभिनंदन। सरकारने तुमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या, आता फक्त आरक्षण मिळायचं बाकी आहे, ते कधी मिळणार हे पण एकदा मुख्यमंत्र्यांना विचारा। कसं आहे, ते सगळ्या गोष्टी ह्याला कोणाचे सगळ्यांचेच काय म्हणू आपण त्याला इंटरेस्ट आहेत आणि आतून वेगवेगळ्या लोकांचे पाठिंबे आहेत। तुम्हालाही माहिती आहे या सगळ्या गोष्टी काय आहेत, त्या बोलण्यातही काही पॉईंट नाही, कारण ती तुम्हाला काही उघड गोष्ट नाही आहे ती तशी, पण म्हटलं तर उघड गोष्ट आहे। मुंबईमध्ये आला, सगळ्या ठिकाणी मोर्चे काढले, हे परत आता दुसऱ्यांदा झालं, बरोबर आहे? वस्तुस्थिती आपण तपासून पाहणार आहोत की नाही पाहणार आहोत, की कोणाचा तरी राजकीय अजेंडा आहे आणि त्याच्या खाली तुम्हाला सगळ्यांना मोर्चे म्हणून घेऊन जात आहेत? एकदा मला असं वाटतं प्रत्येक समाजाने पाहिलं पाहिजे। यांना वाटतं याला काहीतरी करून बाजूला काढायचं। आता ते एक नवीनच आणलं, म्हणले मग काय पाठी राखे अदृश्य हात, पाठीमागं म्हणले शरद पवार हे, नंतर म्हणले फडणवीस हे, आधी म्हणले शिंदे आहेत, एकनाथ शिंदे साहेब आहेत, म्हणले उद्धव ठाकरे साहेब आहेत, नंतर कोण कोण हे म्हणले, म्हणजे माझे पाठीवर राहिले। त्यांनी सगळं चाफून बघितलं, कुणीच नाही, कारण मी कोणाला ऐकतच नाही, मी माझ्या फक्त समाजाचं ऐकतो। जरांगे पाटलांनी पत्रकार परिषदेत राज ठाकरे आणि सोशल मीडियावरून सवाल करणाऱ्या इतरांनाही काय काय मिळालं ते वाचून दाखवलंय। आतापर्यंत मायबाप मराठ्यांना 57 लाख नोंदी या आंदोलनामुळे मराठ्यांच्या गोरगरिबांच्या एकजुटीमुळे मिळाल्या। हे अंतिम सत्य हे 75 वर्षात झालं नाही, ते जवळपास 57 लाख, म्हणजे आता 60 लाखापर्यंत हा आकडा गेला असेल। 60 लाख गोरगरीब मराठ्यांचं कल्याण झालं। 39 लाख, दुसरा मुद्दा, 39 लाख मराठ्यांना आतापर्यंत प्रमाणपत्र मिळाले। या आंदोलनाचं यश नाही का? कोण सोशल मीडियावर लिहितोय तो भंगार, की ते 54 लाख नोंदी त्यांना प्रमाणपत्र द्या आणि त्यांच्या परिवाराला पण द्या, तर परिवाराने अर्ज केले त्यांचे पण निघायला लागले। असे कित्येक तरी गाव आहेत की ते गावचे गावं निघायला लागलेत। आपण सुद्धा ज्यांच्या नोंदी निघाल्या त्या परिवाराने तातडीने अर्ज सादर करा आणि आपण आपले प्रमाणपत्र काढून घ्या। आधी सूचना काढली, कारण त्यांना ह्या सगळ्या सोयऱ्यांचा कायद्यात रूपांतर 15 तारखेला अधिवेशन बोलवलंय, त्याच्यात करायचं आहे। तुमच्या समोर आज जाहीर आवाहन करतो मी, ज्या कोणाकोणाचं दुखत आहे त्यांनी इथं अंतरवाली लिहा, तुमचं लेखी सांगा मला काय काय करायचंय आणि असा कायदा बनला पाहिजे असं मला सांगा। 10 तारखेचं उपोषण तुम्ही म्हणतात तोवर सोडित, तुम्ही म्हणतात ना सरकारचं ऐकलं नामकं केलं,
जे कोण सोशल मीडियावर येतात ना ते अंतरवालीत येऊन बसा 10 तारखेला. तुम्हाला पाहिजे तसा कायदा बनवायचा नाही. महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या समोर सांगतो, आता फिरून बोलायचं नाही त्या सोशल मीडियावर, त्या भंगार चाळे त्याच्यावर करायचं नाही तुम्ही. अहमदनगरच्या ओबीसी एल्गार सभेतून नाभिक समाजावरून मराठा समाजाबद्दल केलेल्या वक्तव्यावरूनही जरांगे पाटलांनी भुजबळांवर टीका केली आहे. तर आपलं ते वक्तव्य फक्त एका गावापुरतं होतं, मात्र माझं म्हणणं तोडून मोडून दाखवल्याचं सांगून भुजबळांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. एक न्हावी समाजाच्या आमच्या बांधवानं काहीतरी पोस्ट टाकले आपल्या समर्थनार्थ, तर ताबडतोब सगळ्या तिथल्या मराठा समाजाने सांगितलं याच्या दुकानात जायचं नाही, याच्या दुकानात जायचं. मी या सगळ्या न्हावी समाजांना विनंती करतो, असा जर बायकॉट जर केला तर सगळ्याच न्हावी दुकानाने तिथल्या एकाही मराठ्याची हजामत करायची नाही. त्यांना मला भादरा आपली आपापसात त्या गावामध्ये एका नाभिक समाजाच्या दुकानदाराने पोस्ट टाकली, म्हणून मराठा समाजातील त्या गावातील मराठा समाजाने सांगितलं या दुकानावर बहिष्कार टाका, कुणीही या दुकानात जायचं नाही. मी म्हटलं की आता तुम्ही त्याच्यावर बहिष्कार टाकता, त्या गावातील सर्व नाभिक समाजाने जर तुमच्यावर बहिष्कार टाकला त्या गावात, तर तुम्ही काय मग एकमेकाचे केस कापणार का? हा माझा प्रतिसवाल होता. काय त्या गावापुरतं हे सगळं प्रकरण होतं, ते जनरलाइज नव्हतं, ते सगळ्यांकडे घ्यायची काही आवश्यकता सुद्धा नव्हती. पण त्याला जे आहे तोडून मोडून जे आहे ते सगळीकडे जे प्रसारित करण्यात येत आहे. नाही बांधव, उद्याच्याला आम्ही आव्हान करतो नाही बांधवाला सगळ्या, तुम्हाला जर प्रत्येक घरातल्या माणसाला नोकरी देत असला ना, नका करू आमच्या घ्या त्याच्याकडून नोकरी सगळ्या, आणि ते नाही दिला त्याचं थुतारच देतात ठेवण्याखाली. अरे आपलं चांगलं चाललंय राव, कशाला आमच्या जाती तेढ निर्माण करतो? आमचं गोरगरिबांचं, नावी बांधवांचं, ओबीसी बांधवांचं, मराठ्यांचं चांगलं आहे गाव लेवलवर. तू कशाला माणसं अंगावर घालतो एकामेकाच्या? तू काय देणार आहे त्यांना? 10 रुपयाचा बाजार देणार आहे का एखादी बार घेऊन? तर नुकताच राज्य मागासवर्ग आयोगाद्वारे महाराष्ट्रामध्ये सर्वेक्षण पूर्ण झालंय. मात्र भुजबळांनी पुन्हा या सर्वेवरून सरकारला सवाल करत खोट्या पद्धतीनं सर्वेचा आरोप केलाय. शक्य आहे का एवढ्या मोठ्या प्रमाणावर एक सर्वेक्षण करायला? एका घराचं 180 प्रश्न आहेत, 1.5 तास लागतो. 1.5 तास एका घरावर. 8 तासात 10 तासात किती होतील? 5-7 सर्वे. इथे 50-50 सर्वे फक्त जात विचारतात, पाठीमागचं खालचं जे 179 प्रश्नाची उत्तर आपोआप भरली जात आहेत. मराठ्यांच्या कुणबी नोंदी आणि त्यावरून दिल्या जाणाऱ्या ओबीसी जात प्रमाणपत्राला भुजबळांचा विरोध कायम आहे. तर जरांगेही ठाम असून अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर व्हावं म्हणून पुन्हा 10 फेब्रुवारीपासून उपोषणाची घोषणा केली आहे. अंतरवाली सराटीहून संजय सरोदेसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.